भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची वाडा तालुक्यामध्ये प्रचार रॅली निघाली। वाडा तालुक्याच्या सीमेवरील डाकीवली फाटा येथे ढोल ताशाच्या गजरात जेसीबी मधून फुले उधळत कपिल पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले। त्यानंतर कुडूस चिचघर येथील चिंतामणी मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली। दिवसभर कपिल पाटील यांची प्रचार रॅली वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात फिरणार असून या दरम्यान ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आमच्या समोर कोणाचेही आव्हान नसून देशात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर यावेत यासाठी जनतेची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जात आहोत। विरोधक अफवा पसरवतात असेल तरी नागरिक त्याला बळी पडणार नाहीत अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली आहे। कपिल पाटील यांची वाडा तालुक्यात प्रचार रॅली निघाली आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रचार रॅली निघाली आहे। वाडा तालुक्याच्या सीमेवरील डाकीवली फाटा येथे ढोल ताशांच्या गजरात जेसीबी मधून फुले उधळत कपिल पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय। त्यानंतर कुडूस चिचघर येथील चिंतामणी मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली आहे। दिवसभर कपिल पाटील यांची प्रचार रॅली ही वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात फिरणार असून या दरम्यान ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आव्हान कोणाचं नाही, इकडे फक्त लाट आहे मोदी आणि मोदींची, दुसऱ्या कोणाची नाही। देशाच्या विकासासाठी जनतेने निर्धार केलेला आहे की परत एकदा तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातून महायुतीचा उमेदवार म्हणून मला भरघोस मताने निवडून देण्याचा संकल्प भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेने केलेला आहे। तिसऱ्यांदा परत एकदा या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनता मला आशीर्वाद देईल आणि मला 100% पुन्हा लोकसभेमध्ये पाठवेल या बाबतीत तीळ मात्र शंका नाही।